सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यात वीज बिल विरोधात आंदोलन केलं आहे। भावांकडून 2000 रुपये घेणाऱ्या सरकारचा निषेध असो, बहिणींना 1500 रुपये देता आणि भावांकडून 2000 रुपये घेता पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात देखील 300 युनिट मोफत द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। सरकार पे अल्लाह बोल, अरे इस पर अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल रे बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या ऊर्जा मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। बोल रे बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल, बेलन लेके अल्लाह बोल, अरे रद्द करा, चले जाओ, गरिबांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत, गरिबांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत, चले जाओ। अरे आवाज कुणाचा? कुणाचे? अरे इंद्रला सम्राट सरसरादी ठाकरे यांचा। अरे उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अरे चले हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या आंदोलनामध्ये आहेत। अशा आंदोलनं खूप झालेली आहेत या ठिकाणी। मला वाटतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा शाखा प्रमुख असताना इथंच आंदोलन झालं होतं, जे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं होतं आणि 2005चं आंदोलन। आणि आज पहिल्यांदा परत एकदा इथं आंदोलनात आलोय। सगळे जुने सहकारी बऱ्यापैकी आज भेटले, बरं वाटते। भविष्यामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आणि लोकांच्या फायद्याची जी आंदोलनं असतील ती घेतली जातील। आज प्रत्यक्षामध्ये शहराध्यक्षांनी भूमिका मांडली या ठिकाणी की वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये सरकारकडे आज मी लाडकी बहीण योजना जी इथं आली आहे त्याला विरोध करणार नाही, पण अशा योजनांसाठी यांच्याकडे पैसे आहेत। हे पैसे कुठनं उभे करायचे तर अशा पद्धतीने 30% वीज दरवाढ करायची। आपण पाहिलं असेल की जो आत्ता उन्हाळा झाला त्याच्यानंतर लगेचच पावसाळ्यामध्ये परत एकदा ही वीज दरवाढ झाली आणि ही सगळी होणारी वीज दरवाढ जी आहे ही निवडणुकीच्या तोंडावरती चालू आहे। मग ह्याच्यामधनं असं होऊ शकतं की जे मागं पैसे पाहिजे त्यांना आणि यांना जर पैसे उभे करायचे असतील तर मग अशा प्रकारे लोकांच्या खिशामधनं जर पैसे तुम्ही काढणार असाल तर मग योजना यांनी राबवणं बंद केलं पाहिजे। कुठल्याही योजना न राबवता जर बहिणींना 1500 देणार असताल आणि भावांकडनं 2000 घेणार असताल विजेच्या माध्यमातून तर हे चुकीचं आहे। या घटनेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून याचा निषेध करतो आणि सरकारला जाग नाही आली तर जनतेने आता त्यांना या लोकसभेमध्ये जाग आणलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना चांगल्या पद्धतीने जागा आणण्यात येईल। काय भूमिका काय सांगतात, मागणी काय? महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेवर 30% दरवाढीचा बोजा लादलाय। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं संसाराचं गणित कोलमडलं गेलंय। ही 30% दरवाढ प्रत्येक टप्प्याप्रमाणे वाढत गेलेली आहे। ज्याचं युनिट जास्त होईल तेवढा आणखीन आर्थिक बोजा मोठा त्यांना सहन करावा लागतोय। आधीच या महागाईनं या महाराष्ट्रातला नागरिक सर्वसामान्य घरातला गोरगरीब महागाईनं त्रस्त झालाय आणि ही वरची ही दरवाढ जी विजेची दरवाढ केलेली आहे हा आर्थिक बोजा सर्वसामान्य माणसांनी तुम्हासारख्या सर्व मीडियातल्या माझ्या सहकार्यांनी कसा सहन करायचा। संसाराचं गणित जे आपलं दर महिन्याचं होतं तो पगार आपला तसाच आहे, इन्कम तेवढंच आहे, खर्च दर महिन्याला हे सरकार वाढवत चाललंय। हे मिंदे सरकार, भ्रष्टाचारी सरकार, ह्या सरकारला हे आलेले नवीन पैसे आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायचे। आपलाच पैसा हा आपल्याला भ्रष्टाचारी रूपाने ते वाटणार आहेत आणि मतरूपी हे परत पुन्हा सत्तेवर येऊ पाहत आहेत। पण महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे। त्यांना लोकसभेमध्ये त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। भ्रष्टाचार करू देणार नाही आणि तुमच्या या भ्रष्टाचारी पैशाचा वापर आम्ही निवडणुकीमध्ये होऊ देणार नाही।
जर पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये 300 युनिट वीज मोफत दिली जाते तर महाराष्ट्रात का नाही? ही आजच्या आंदोलनाची आमची प्रमुख मागणी आहे की सर्वसामान्य नागरिक या महागाईने पिडलाय, त्याला 300 युनिट वीज ही मोफत दिलीच गेली पाहिजे. तुम्ही नाही दिली तर आमचं सरकार येईल, त्याच्याबद्दल नक्की आम्ही विचार करून ही वीज आम्ही मोफत देऊ. पण तुम्ही काय देऊ शकत नाही? भाजप विरहित जे सरकार या देशामध्ये आहे ते सरकार जनतेची काळजी करते, त्यांना वीज मोफत देते. पण तुम्ही भारतीय जनता पार्टी सरकारवर नवीन कर लावताय आणि आता नवीन विजेचे वाढीव दर लावताय. हे शिवसेना कधी पुणे शहरात खपवून घेणार नाही, म्हणून याचं आंदोलन आम्ही केलंय. जी पैसे वाढतात 100 युनिट नंतर डायरेक्ट तो 9.5 रुपयाला पडतो, मुळामध्ये त्यालाच आमचा विरोध आहे. दिल्लीप्रमाणे जर यांनी 300 युनिट फ्री दिलं आणि त्यानंतर जो काही स्लॅब असेल तो यांनी दिलं तर चालणार आहे. पण आता तात्याने सांगितल्याप्रमाणे किंवा संजीवनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या योजना आणण्यासाठी पुन्हा परत तुम्ही आमच्याच खिशातनं पैसे घेणार असाल आणि तेच तुम्ही आमच्या बहिणींना आमच्या आयांना देणार असाल तर ते चुकीचं आहे. द्यायचंच असेल तर महाराष्ट्र शासनाने दर महिन्याचा एक सिलेंडर 1500 रुपयाला नाही तो 1260 रुपयाला सिलेंडर आहे, तो सिलेंडर त्यांनी मोफत द्यावा प्रत्येक महिलेला. त्यामुळे जास्त ते फायद्याचं ठरणार आहे. केवळ या 3 महिने निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि काही घोषणा करायच्या आणि पुन्हा बंद करायच्या, अशा या शासनाने अनेक घोषणा केलेल्या आहेत आणि त्या बंद पडलेल्या आहेत. मग ती लाडकी बहीण असू देत किंवा लाडकी लेक असू देत. शैक्षणिक बाबतीत विचार केला तर अजूनही त्यांनी GR नीट काढलेला नाहीये. जे PGच्या पुढचे शिक्षण आहेत, मेडिकलच्या शिक्षणाची फी 20-25 लाख रुपये आहेत. या सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? केवळ निवडणुकीचं गाजर दाखवण्यासाठी या योजनांचा वापर करतात आणि या योजनेला नागरिक भूलथापाला बळी पडू नये यासाठी मी आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत चाललेलो आहोत. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे मोफत. 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.